कुठून कुठून उतरून येतात ढग, कुठून कुठून उतरून येतात ढग, कविता सुचत जाताना. सावळे सावळे होत जाते अस्तित्व, सावळे सावळे होत राहते अस्तित्व, उडत राहते धूळ आठवणींच्या गायी हंबरताना. उडत राहते धूळ आठवणींच्या गायी हंबरताना. किणकिणत राहतो घंटानाद, किणकिणत राहतो घंटानाद, थेट हृदयातून उमटल्यासारखा. थपकून वळतात पाऊलं, चिरात तुटल्या मंदिरात कुणी लावून जावा दिवा. चिरात तुटल्या मंदिरात कुणी लावून जावा तिळाच्या तेलात दिवा. तसे उजळत जाते स्पष्ट अस्पष्ट, तसे उजळत जाते स्पष्ट अस्पष्ट. कविता सुचत जाताना सावळे सावळे होत जाते अस्तित्व, सावळे सावळे होत जाते अस्तित्व. मित्रांनो, आपण आता ज्यांची कविता ऐकली ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके कवी गीतकार प्रवीण दवणे सर. आणि आता जी कविता त्यांनी सादर केली ते थोडक्यात कवितेतलं जगणं हे त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि हाच त्यांचा जीवन प्रवास, त्यांच्या गीतांचा प्रवास, कवितांचा प्रवास. त्यांना आजपर्यंत ज्या दिग्गज लोकांचा सहवास लाभला त्या लोकांच्या आठवणी आणि यांच्या कविता ज्या दिग्गज गायकांनी गायल्या. मुळात कविता जगणारी माणसं ही संकल्पना ज्यावेळी आम्ही सुरू केली त्यावेळी माझ्या तेव्हापासून डोक्यात होतं की एक ना एक दिवस आपल्याला प्रवीण दवणे सरांना या मुलाखतीचा भाग बनवायचा आहे. आणि योगायोग बघा की तुम्हाला फोन केला आणि तुम्ही ठाण्यावरून फक्त या एका नावासाठी ठाण्यावरून आज पुण्यात आलेला आहात. याचा आम्हाला विशेष आनंद होतोय, कारण एक सुरुवात छोटीशी आम्ही 3 वर्षांपूर्वी केलेली होती आणि त्या सुरुवातीचा आज तुम्ही भाग होताय 3 वर्षानंतर. याचा एक विशेष आनंद आहे. तर आता सुरुवातीलाच मला तुम्हाला विचारायला आवडेल की कवितेतलं जगणं किंवा कवितेतले शब्द त्यातलं झपाटले पण तुम्हाला कसं सापडलं आणि याविषयी तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. बालपण जे होतं ना ते मुळात कवितेने भारलेलंच होतं. कारण मुद्दामून कोणी काही कोणाला कवी करायला घेतो असं नाही, पण भोवतीचं वातावरण माणसाला कलावंताच्या वेगळ्या शक्यता उघडणार असतं. माझं सुदैव हे की आज जरी मी मुंबईत स्थायिक असलो, ठाण्यामध्ये राहत असलो, तरीही वडिलांची बदली विविध तऱ्हेच्या गावी होत असल्यामुळे आणि त्या काळात ती शहरं आजच्या एवढी मोठी नसल्यामुळे त्याला एक गाव पण होतं. त्यात आज ज्याला संभाजीनगर म्हणतो तेव्हा औरंगाबाद म्हणत असत. तिथे बरंचसं बालपण गेलं. नाशिकला बरीच वर्ष गेली, खूप महत्वाची. हे सांगण्याचं कारण असं की ही सगळी शहरं ही गाणारी शहरं होती. डॉक्टर पहाटे दारापुढे वासुदेव आला म्हणत नाचत येणारा वासुदेव मी पाहिला. अगदी जवळच्या घरात जात्यावरच्या ओव्या दळणारी, ओव्या म्हणत दळणारी ही आमची शेजारी, आम्ही त्यांना मावशी म्हणत असू, त्या मी अनुभवल्या. वडिलांना ज्ञानेश्वरी आणि दासबोध वाचण्याचा एक छंद होता. आई संध्याकाळी 7 वाजता निरांजन उजळताना आरती म्हणायची, ती पण तालासुरात. त्या आरतीचे सूर, त्यांचे शब्द हे मला आईच्या डोळ्यात दिसायचे. केवळ गळ्यात नाही, ते डोळ्यात दिसायचे. म्हणजे जय 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 अंबे जगदंबे कुलदैवत तू अंबे असं म्हणताना ती अंबा माता आईच्या डोळ्यात संचरलेली मी पाहिजे. जैसे हरिण पाडसा रक्षण करीमज तैसा, अशी ओळ जेव्हा आईच्या मुखातून यायची त्यावेळी जणू काही ती तसबिरीतल्या त्या आईला म्हणजे देवीला मिठीच मारायची की मी पाडस आहे आणि तू माझी गाय गावली आहेस. हे सगळं त्या चिमण्या प्रवीणनी बघितलं असेल.
तेव्हा काहीच माहिती नसतं. आज मी तुमच्याशी गप्पा मारतोय, बोलतोय, त्याला एक तऱ्हेचं एक सुबद्ध रूप देतोय, पण त्या काळामध्ये आपण खरंच जगत असतो. काय असतं, ताटामध्ये लोणचं जेव्हा तयार होऊन येतं मुरून, तेव्हा लोक वा म्हणतात, परंतु प्रत्यक्ष कैरी कापून मीठ आणि मसाला टाकून ते मुरत असताना कळत नाही. डॉक्टर, तेव्हा त्या बरणीचं तोंड फडक्याने घट्ट बांधलेलं असतं. हो, अगदी खरं. कारण मुरल्याशिवाय लोणच्याने बोलायचं नसतं. तसंच कलावंताचं आहे. तो सगळा जो कालखंड आहे तो ऐकण्याचा होता, वाचण्याचा होता, मुद्दामून नव्हे पण नकळत होणाऱ्या वाङ्मयीन संस्कारांचा होता. या सगळ्यामध्ये ती कविता जणू काही आपोआपच वाटायला आली आणि त्यामुळे ते जे शब्द आहेत, त्याच्या आरत्या आहेत, आजीच्या ओव्या आहेत, आजोबांनी 1.5-2 मिनिटाची इसापनीतीतली गोष्ट 8-8 दिवस फुलवलेले मी अनुभवले. मग कल्पकता आणि प्रतिभा हे शब्द नंतर कळले. बरोबर. पण लाल मुंगी आणि कबूतर यांची 1 मिनिटात संपणारी गोष्ट जेव्हा 8-8 दिवस आजोबा रंगवून सांगायचे, तेव्हा डोळे विस्फारून ते ऐकणारा आणि हिसाब नीतीची पण अरेबियन नाईट्स होईल अशा तऱ्हेची ती कथा ऐकताना नक्कीच मला वाटतं की ते झपाटून जाणारे संस्कार झाले आणि तिथेच कुठेतरी कवितेंनी माझ्या मानगुटीवर घट्ट पकड बसवली. अगदी खरं. म्हणजे जशी कुकरमध्ये आपण एखादी गोष्ट ज्यावेळेस शिजायला ठेवतो त्यावेळेस ती शिजली हे आपल्याला कसं कळतं, ज्यावेळेस ती कुकरची शिट्टी वाजते त्याच वेळेस कळतं. तसं अगदी तुम्ही आत्ताचा जो प्रसंग सांगितला, तुमचा जो बालपणातल्या काही गोष्टी, विविध लोकांचे शब्दश्रवण तुम्ही त्या काळात आपल्या आतमध्ये जपून ठेवले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कवितेतले शब्द बाहेर पडायला लागले. कितव्या वर्षी पहिली कविता लिहिली गेली तुमच्या हातून? ती पण गंमत अशी आहे की आता मी ते वर्ष सांगू शकतो अंदाजाने, पण कविता लिहायला म्हणून मुद्दाम मी बसलो नव्हतो. तर त्याचा एक छोटा प्रसंग घडला. नाशिकला मी होतो आणि साधारणतः 5वी-6वीचं वय म्हणजे 10-11 वर्षाचा असेल. शाळेतून परतत असताना नाशिकच्या रस्त्याला, ज्याचं नाव दहीपूल असं आहे, त्या दहीपुलावर गर्दी पाहिली मी. शाळकरी मुलगा असल्यामुळे आणि रस्त्यात गर्दी दिसल्यामुळे उत्सुकता वाटते की काय आहे गर्दीत. लोकांची गर्दी अशी बाजूला करून घुसून पाहिलं. एक चित्रकार त्या रस्त्यावर देवीचं चित्र काढत होता. आता चित्र काढत होतो म्हटल्यावर आपले जे प्रेक्षक आहेत, श्रोते आहेत, त्याला वाटेल कुठले बुवा रंग असतील. आता रस्त्यावर चित्र काढणारे चित्रकार हल्ली दिसत नाहीत, परंतु त्या काळात ते असायचे. अनवाणी असा तो चित्रकार, हातामध्ये विटकुरीचा तुकडा, विटकूर, आणि दुसऱ्या हातात कोळसा. कोळसा आणि विटकूर यांच्या साहाय्याने त्यांनी ती देवी जी चितारली, लोक इतके खुश होत होते की खिशातली त्या काळात ज्याला पावली 4 आणे म्हणत, 10 पैसे, कोणी 2 पैसे कृतज्ञता म्हणून प्रेमाने त्याला. पण माझं वय असं की मला ती देवी आवडू नये, द्यायला माझ्याकडे काय होतं. पण तरी मी खिशात हात घालून पाहिलं. कदाचित भाजीतून उरलेले आईने दिलेले 4 आणे होते. ते मी तिथे देवीवर ठेवले. पण डॉक्टर, तेवढ्याच काय झालं बघा, त्या देवीच्या साक्षीने घटना घडली. कुठली? अनपेक्षितपणे एक निळी गाडी पोलिसांची आली आणि रस्त्यावरच्या चित्रकारांनी चित्र काढल्यामुळे ट्रॅफिक जाम झालं म्हणून त्याला अक्षरशः असं उचललं आणि गाडीत टाकलं. गर्दी हटवली. त्या चित्रकाराची पावलं पण मी पाहिली, अशी कानाने पाहिली, सरसरत जाणारी. गर्दी पांगली आणि समोर ती देवी एकटी. मला वाटलं की आत्ता कलाकृती जन्माला आली आणि कलावंताला नेलं. एक वेगळी हुरहुर निर्माण झाली, तडफड. ती अस्वस्थता घेऊन मी घरी आलो. आई म्हणाली की बरं नाही का बाळ,
का चेहरा असा. माझी बहीण जरा थोडा खोडसाळपणे म्हणाली, दादाला बहुधा पेपर मिळालेले असणार परीक्षेचे म्हणून चेहरा असा. पण कारण वेगळं होतं, जे मी आईला सांगू शकलो नाही, जे मी बहिणीला सांगू शकलो नाही, ते सांगण्यासाठी त्या देवीनं मला वेगळे ओठ दिले होते लेखणीचे. हृदय दिलं होतं कागदाचं. आणि डॉक्टर काय सांगणार, आतमध्ये त्याची काही होतं काही मला माहिती नव्हतं की कविता होते का काय होतंय, काही नाही मला माहिती. आणि पहिली कविता ज्याला म्हणता येईल ती तिथे लिहिली गेली, चित्रकार तो गरीब बिचारा. आता मी प्रेक्षकांना विनंती करीन, ही कविता आत्ताच्या प्रवीण दवणेंची म्हणून तुम्ही ऐकत असलात तरी ती वय वर्ष 11 या मुलाची आहे. किती छान. चित्रकार तो गरीब बिचारा, ना आसरा ना निवारा, कोळशालाच करून खडू आणि विटकुरीला करून रंग, तो चित्र निर्मू लागला. खपाटीला गेलेले पोट, खोल गेलेले डोळे, तरी आपल्याच रंगात रंगून गेला. कलेसाठी कला की पोटासाठी कला, कलेसाठी कला की पोटासाठी कला, असा प्रश्न मजला पडला. 25 पैसे टाकले तिथे, तरीही जीव हुरहुरू लागला. निर्मिली होती देवी मंगला, आपोआप पापड्या झुकल्या, तोच तेथे पोलीस आला, चित्रकारात घेऊन गेला. तेथे उरले फक्त चित्र, तेथे उरले फक्त चित्र, पिता नसलेल्या पुत्रासारखे. तेथे उरले फक्त चित्र, पिता नसलेल्या पुत्रासारखे. गलबलून गेला जीव, त्या चित्राचीच आली कीव, त्या चित्राचीच आली कीव. पहिल्या कवितेची निर्मिती कथा अशी आहे. बघा तुम्ही, योगायोग देवीचं निमित्त आहे, त्यात मंगला शब्द आलाय. माझ्या आईचं पण नाव योगायोगाने मंगल आहे. त्यामुळे मला वाटतं आजही माझी श्रद्धा आहे डॉक्टर, की कवितेखाली जरी माझी नावं येत गेली असली तरी हे जे देणं आहे ते पूर्वजन्मीच आहे, पूर्व सुकृताचं आहे, यावर माझी ठाम श्रद्धा आहे. खूपच छान तुम्ही कविता निर्मितीचा पहिल्या काव्य निर्मितीचा प्रवास सांगितला. खरी घुसमट आतमध्ये काय असते एखाद्या कलावंताची, ज्यावेळेस तो बाहेर व्यक्त होतो त्याच रचनेतून, त्याच चित्रातून, म्हणजे कलावंत वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतो. म्हणजे वेदनेचं नातं निर्मिती मागे कसं आहे हे नंतर कळलं पुष्कळ, पण ते कळण्याआधी मला जाणवलं ती वेदना आणि ही संवेदना. अगदी वा वा वा. याला जोडूनच मला विचारायला आवडेल की तुम्ही वेदनेतून काव्य बाहेर आलं, किंवा प्रत्येक कलावंताचं वेदनेतून एखादी गोष्ट कलाकृती बाहेर पडते, मग कलावंताचं खरं सुख कशात आहे? कलावंताचं जे सुख म्हणता येईल ते म्हणजे अजून काहीतरी मला व्यक्त करायचं आहे, पण ते व्यक्त होत नाही. व्यक्त करायचंय पण व्यक्त होत नाही, याच्या मधली जी तगमग आहे त्या तगमगीत त्याचं सुख आहे. पूर्ण व्यक्त होण्याचं समाधान सच्च्या कलावंताला कधी मिळतच नाही, की आता मी पूर्ण व्यक्त झालोय असं जो म्हणतो. ठीक आहे, काही जण म्हणत असतील अजून काही राहिले. माझ्या एका भावगीताची ओळ मला आठवली आपल्या प्रश्नामुळे. आरती अंकलीकर टिकेकर यांनी जे गाणं गायले आणि सुरेश वाडकर त्याच्या बरोबर आहेत आणि संगीतकार आहेत श्रीधरजी फडके. त्यामध्ये ती ओळ आहे. गाण्याची जी सुरुवात आहे ती दे साध दे हृदया, प्रसिद्ध भावगीत आहे. कलावंतच कलेला म्हणतोय दे साध दे हृदया. त्यामध्ये एक ओळ लिहिली गेली आहे, तृष्णेचा घट हा धन हे माझे. आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडेल. तृष्णेचा घट हा धन हे माझे, जळ हे भवती गमले ओझे. पैल तिरीचा मेघ हो हृदया, दे साध दे हृदया. मला आरतीताईंनी ध्वनिमुद्रण सुरू असताना विचारलं की प्रवीणजी, पाण्याचा घट आम्हाला माहिती आहे, पण तहानेचा घट कसा काय, तृष्णेचा घट कसा काय.
तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यात आहे. अगदी. हे उत्तर हे आहे की तृष्णेचा घट धन हे माझे. कलावंताचं धन काय आहे? तहान. अजून फुलायचंय, अजून व्यक्त व्हायचंय. मला जे आतमध्ये जे होतंय ना ते मला अजून नाही व्यक्त करता येत. या तृष्णेचा घट हेच धन आहे. मग ओझं कसलंय? जळ हे भवती. जळ कुठलं? खोटी प्रसिद्धी, खोटा प्रतिसाद, फुकाचा पैसा, मॅनेज केलेली, व्यवस्थापित केलेली पारितोषिक, त्याचे मोह, हे जळ ओझं आहे. तहान श्रीमंती आहे. किती अप्रतिम उत्तर दिलं तुम्ही सर. आहे सुखाची परिभाषा एकदम छोट्या शब्दांमध्ये आणि एका तुम्ही काव्यपंक्तीमध्ये ती उलगडली. खूपच म्हणजे भावना विवश करणारी रचना तुम्ही सांगितली. तुम्ही तरलपणे विचारताय आतून, हो. आणि स्वरानेच नाही, तुमच्या डोळ्यात मला ते भाव दिसत आहेत आणि म्हणून ते होत. अगदी खरं. आता तुमचा बालपणातला प्रवास हा नाशिकमध्ये बऱ्यापैकी झाला असं तुम्ही सांगितलं होतं. मग नाशिकचे विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज तात्या, तर त्यांच्या भेटीचा कधी प्रसंग तुम्हाला बालवयात किंवा नंतर आला का? पण डॉक्टर स्वप्नील, तो जो प्रसंग आला तो खूप नंतर. बर. कारण मी जो वयोगट जे सांगतोय माझा 11, म्हणजे नंतर मी फार तर आम्ही तिथे 2-3 वर्ष राहिलो असतो वडिलांच्या बदलीमुळे. त्यावेळेला कुसुमाग्रजांचं मोठेपण माहिती होतं, परंतु त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलणं हे वयाच्या दृष्टीने अवघड होत. परंतु मी मुद्दामून सांगेन, आमची जी शाळा, आज त्याचं नाव मराठा हायस्कूल असं आहे, तर त्या शाळेतून अनेक मोठमोठी पाहुणी मंडळी आणली जायची. आधीची शाळा न्यू हायस्कूल, ते दहीपुलाच्या जवळच ती शाळा. तिथे साने गुरुजी कथामालेमध्ये अनेक मोठी माणसं मी पाहिली. वसंत देसाईंसारखे संगीतकार, ज्यांनी आम्हाला कविता कशी वाचावी हे शिकवलं. आणि तुम्ही कवींचं विचारलंय, तिथेच मी कवी कुसुमाग्रजांच्या इतकेच मला आवडणारे आणि मराठीत ज्यांच्या नावाचं ध्रुव नक्षत्र झालं ते कविवर्य बोरकर मी ऐकले. बाबा बोरकर. याची गंमत अशी आहे, त्यांचा एक किस्सा पण आहे की त्यांनी काहीतरी तुम्हाला एक चांगला सल्ला पण दिलेला होता. अरे बापरे, तो तर काय, तो बरोबर तुम्ही आठवण छान केलीत. विशेष म्हणजे आम्हाला कविता होती त्यांच्या अभ्यासाला. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कडे कपाळी मधून घट फुटती दुधाचे. ही कविता ज्यांनी लिहिली, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, कविता ज्यांनी लिहिली, ती कविता आम्ही अभ्यासली. तेच कवी समोर बघणं हेच एक जगणं होतं. आणि नंतर मी त्यांना पत्र जेव्हा लिहिलं, आणि जो प्रसंग तुम्ही आता माझ्याकडून अपेक्षित आहे, कारण त्यांना भेटणं शक्य नव्हतं. आणखीन घडलं काही गोष्टी, पण नंतर सांगेन. त्यांना पत्रात मी काय लिहिलं, त्यांचा पत्ता त्यांच्या संग्रहावर असेल. आणि एक सुदैव होतं की माझ्या बालपणी मोबाईल नव्हता. पत्रव्यवहार होत असे, बरोबर. पोस्टमन दिसत असे आणि आठवड्यात दिवसातून 3दा, रविवारी नाही. आणि आम्ही वाट पाहत असो पोस्टमन दादांची. पत्र पाठवणं आणि कुणाच्या तरी पत्राचं उत्तर येणं हा एक उत्सव असतो. मी त्यांना पत्र एवढंच लिहिलं, काय लिहिणार मी हो 6वी-7वीत. मी लिहिलं, कविवर्य बोरकर, मला कविता लिहिण्याची आवड आहे, काहीतरी संदेश द्या ना. इतक्या मोठ्या कवीचं इतक्या लहान मुलाला माझ्यासारख्या उत्तर आलं, चिरंजीव प्रवीण, एकच तुला मी शुभेच्छा देईन, जगत जा. त्यानंतर 3 टिंब होती, जगत जा, आणि पुढे लिहिलं होतं भरत जा. वा वा वा. आज ज्या शीर्षकासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो, कविता जगणारी माणसं. मी ज्या ओढीने आलो त्याच्या मागे बोरकर आहेत. जगत जा आणि भरत जा. त्या वयात त्याचा अर्थ नाही कळला. माझ्या वडिलांना मी विचारलं, त्यांना आम्ही भाई म्हणत असतो वडिलांना, भाई आपण जगतोच आहोत ना, मग जगायचं काय पुन्हा आणि भरायचं कसं? माझ्या वडिलांनी सांगितलं,
आपण टिकतो पण जगत नाही. जगणं हे भरणं असतं आणि भरत जा याचा अर्थ समृद्ध होत जा. अगदी खरं. खूप ऐक, प्रचंड वास, भरपूर फिर आणि मग जमलंच तर लिही. किती कमी शब्द आहेत. जगत जा, भरत जा म्हटलं तर 4 शब्द आहेत, पण 4 शब्दात 4 दिशांचा अवकाश आहे. हे भाग्य आहे ना हो. शेवटी तो आनंद आहे हो. लिहिणं, नाव होणं, तुम्ही मला बोलावणं, लोकांनी दाद देणं, नंतर लाईक्स पाठवणं, कॉमेंट्स, बहुत देर की बात की बात आहे, नंतरची गोष्ट आहे. आधी ते भरणं आणि जगणं, रसरशीतपणे थरारून जगणं, ते मला या कवीने शिकवलं. कारण तुम्हाला सहवास तसा नंतर ज्यावेळेस तुमच्या कवितेचं गीत झालं आणि गीत झाल्यानंतर तर मग खूप अनेक लोकांचा सहवास तुम्हाला लाभला. अगदी भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, अनेक लोकांची यादी आहे त्यामध्ये. त्यानंतर तुम्ही अनेक काय म्हणतो आपण ब्लॉकबस्टर सिनेमांचे गीतं लिहिली. झपाटलेला असेल, दे दनादन असेल, थरथराट असेल. लक्ष्मण बेर्डेंच्या विषयीच्या सुद्धा खूप जास्त आठवणी तुमच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला आवडतील. कारण तसं बघायला गेलं तर आमच्या बालपणातला हिरो हा लक्ष होता. म्हणजे त्याला आज मराठीतला सुपरस्टार, अगदी पहिला सुपरस्टार मराठीतला. आणि मी त्यांच्याकडे खूप लिहिलं. दे दनादन, धडाकेबाज माझीच गाणी होती. अरे वा, धडाकेबाजला हो माझीच होती. पटके नावं पण घेणं अवघड, पण जीवलगापर्यंत बरीच, म्हणजे दोस्ती तुटायची नाही, चिकी बूम बूम, पोलीसवाल्या, सायकलवाल्या, माझं गाणं. किती छान. आज ते ज्यावेळेस सिनेमा लागायचे ना, रविवारी दुपारी 4 वाजता टीव्हीला मराठी सिनेमा लागायचा, त्यावेळी लक्षाचा जर सिनेमा असेल तर मी तर गावातून फिरत बसायचो की आज लक्षाचा सिनेमा म्हणून. आणि त्यातली गाणी एवढी सुपरहिट गाणी आणि त्याचे गीत अजूनही चालू आहेत. 30 वर्ष झाली ना, अजूनही बँड मध्ये ते पोलीसवाले ऐकू यायचं. हो, कसं वाटतं त्यावेळेस, ज्यावेळी असं तुम्ही ऐकता कुठे, जसं की आता तुम्ही सांगितलं बँडवाला हे गाणं वाजवत असतो, किंवा दोस्ती तुटायची नाही मध्ये एका वाहिनीने 10 वर्षातलं सगळ्यात लोकप्रिय गाणं म्हणून मला पुरस्कार दिला होता. किती छान. म्हणजे काव्यात्मक गाणं नसेल, बरोबर, पण लोकप्रिय झालं ते. आनंद वाटतो स्वाभाविक. आपण ते लिहिलं, ते पोहोचला, याचा एक आनंद आहे. कारण अलीकडच्या सिनेमांची बरीचशी गाणी तुम्ही लिहिलेली आहेत. जवळजवळ 150च्या वर सिनेमांची तुमच्या 150च्या अलीकडचं म्हणजे अगदी परवा त्याला पण सुपरहिट गाणं म्हणून त्याला पुरस्कार मिळाला. नवरा माझ्या नवसाचा भाग 2, त्यातलं डम 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 डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा, आत्ताच गाणं बरोबर लोकप्रिय गाणं झालं ते. आता झी नाट्यगौरवला पण त्याला पुरस्कार मिळाला सगळ्यात. त्यामुळे लेखन ते चालूच आहे. चिंब भिजलेले, रूप सजलेले, अजय तुला यांनी गायलेलं. अजय अतुलनी जवळजवळ डॉक्टर 100-125 संगीतकारांकडे लिहिलं, पण 50 संगीतकारांकडे माझं लेखन अधिक झालं. बरोबर. आणि खूप नावं आहेत. ती काही नावं घेतली तर काही राहून जातील. ऐकणारे संगीतकार म्हणतील आमचं का नाही घेतलं. परंतु 3 अ मला मिळाले. 3 अ म्हणजे अनिल मोहिले, अशोक पत्की आणि अरुण पोळवार. हे त्या काळातले वेगळे संगीतकार मला मिळाले, तर त्यांच्याकडे आहेत. नंतर भावगीतामध्ये मला श्रीधर फडके आहेत, केदार पंडित आहेत, दीपक पाटेकर आहेत, मीनाताई मंगेशकर आहेत, कितीतरी. आता मी शांक नील आहेत, किती सांगणार ना. म्हणजे हे सांगितलं ते राहील. भाग्य आहे माझं. आता यापैकी निवडक काही व्यक्तींविषयी तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल, की जसं की भारतरत्न लता मंगेशकर आणि लक्ष्मण बेर्डे या दोघांविषयी. पहिले लता मंगेशकरांविषयी सांगा आणि त्यानंतर ते मी सांगतोच, पण आधीच्या मुद्द्यातला एक भाग मला डॉक्टर घ्यावा असं वाटतं की चित्रपट गीतं ही लोकप्रिय झाली, ठीक आहे, पण माझा प्रवास हा जसा कवितेतून सुरू झाला तसा कवितेची पण भावगीतं झाली. काय होतं की पडद्यावर दिसल्यामुळे किंवा सिल्वर जुबिली हिट झाल्यामुळे प्रवीण दवणाने ते गाणं लिहिले माहिती असतं, पण तरल अशी भावगीतं माझ्याकडनं संगीतकारांनी लिहून घेतली. मीनाताई मंगेशकर म्हणजे दिदींच्याच नंतरची बहीण कढीकर, पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला. हे गाणं मी लता दिदींच्या घरात प्रभुकुंज मध्ये दिदी जिथे रियाज करायच्या, आता करायच्या म्हणायचं, पण त्या दिदींच्या रियाजाच्या खोलीत मी गाणं लिहिलेलं आहे. किंवा आपले प्रेक्षक तिथूनच दाद देतील आणि सांगतील ते म्हणजे
नंदू होनप जे संगीतकार, ज्यांच्याबरोबर अजित कडकडे, आम्ही किती गाणी लिहावीत भक्तिगीतं. आज मीच सांगणं मी संकोचाचं होतं, पण माहिती आपल्याला पाहिजे म्हणून सांगतो. जवळजवळ 2000 भक्तिगीतं लिहिली आणि त्यातली सगळीच लोकप्रिय झाली. काही जण गाणी तर माझी आहेत, कवी कोण आहेत तेही लोकांना माहिती नाही. मला भाग्याची गोष्ट वाटते, कारण कवीचं नाव महत्वाचं नाही, तो भक्तिभाव पोषणं महत्वाचं. एकच गाणं सांगतो आणि तुम्ही चकित व्हाल. ते म्हणजे निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान ही ओळ. किंवा अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, पालखीत बसली योगीराज माऊली. किंवा गणपतीचं हृदयाच्या तालावर नाचे गणेशू. किती भक्तिगीतं साईबाबांची. म्हणजे मला तो एक दालनच आहे. हे का सांगतो मी, तर चित्रपट गीत 150 म्हणजे 150 चित्रपटात गाणी, हा एक वेगळा भाग आहे. पण 2000 भक्तिगीतं, नंतर शब्दांच्या पलीकडले पासून अनेक रेडिओचे कार्यक्रम, स्वतंत्र तऱ्हेची भावगीतं, म्हणजे गाण्यांचे सगळे प्रकार. आपण दिदी आशाताईंचा उल्लेख करतो आदराने, पण सुलोचना चव्हाण लावणी सम्राज्ञी, त्यांनी अनेक लावण्या गायल्या. भाग्य माझं की पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा यांच्या घरी जाऊन 8 दिवस बसून माझं गाणं त्यांनी काव्य म्हणून जाणून घेतलं आणि त्यांच्या पायाशी बसून मी रियाज अनुभवला. की नभासया आले पर, उडू लागले सत्वर, पंढरीच्या वाटेवर डोक झाला. अलीकडे कितीतरी गाणी, कवींची नावं सांगायची पद्धत जरा कमी होते दुर्दैवाने, परंतु आदरणीय महेश काळे वगैरे यांनी लोकप्रिय केली गाणी. ती अभिषेकी बुवांची काही गाणी त्यातली ती मी लिहिलेली आहेत. रखुमाई विठ्ठल उभे ज्या विटेवरी, ती वीट गातसे मी भाग्यवंत. चांगलं वेगळं पण लिहिता आलं. तर तुम्ही जे विचारलं की मंगेशकरांच्या विषयी थोडस, खूप सांगण्यासारखं आहे, वेगळं बोलण्यासारखं आहे. पण खरंच कविता जगणारी माणसं मी मंगेशकरांच्या घरात नाही. आज या ठिकाणी आपल्या हजारो रसिकांना, प्रेक्षकांना हे मला मुद्दामून सांगायचंय की अनेकांना वाटतं की कविता वाचणं हे आर्ट्सच्या मुलांपुरता, कलेच्या मुलांपुरता, किंवा फार तर जे लेखक कवी आहेत त्यांच्यापुरता. मंगेशकरांच्या घरात सगळे गायक, पण त्यांच्या घरात गेल्यावर मुळात लक्ष वेधून घेणारी गोष्ट कुठली होती माहितीये? त्यांचं ग्रंथालय. अच्छा. त्या ग्रंथालयात लीळाचरित्रापासून महानुभाव संप्रदायाच्या, ज्ञानेश्वरी, तुकारामाचा गाथा, नामदेव, ते अगदी कवी ग्रेस यांच्यापर्यंतच्या कविता संग्रह होते. पंडित हृदयनाथ मंगेशकर कविता आतून जगणारं झाड आहे. दिदी काय, आशाताई, मीनाताई, उषाताई, ही मी नुसती स्तुती करत नाही, मी कोण करणार, पण कविता समजून घेणं म्हणजे काय. पाऊस पहिलं गाणं लिहिताना त्याच्यामध्ये जेव्हा ओळ आली, इरंग निळा हा अंधार आला, गंध लाभला गंधार आला, आठवडीना उसवून गेला, पाऊस पहिला बरसून गेला. कविता जगणं का म्हटलं? उषाताई म्हणाल्या, प्रवीण, ही ओळ मला फार आवडली, पण रंग निळा हा याच्या ऐवजी एखादा गोल वाटोळा शब्द तुम्ही द्याल का? अंधाराला रंग निळाच पाहिजे, कारण कृष्णाचं प्रतीक आहे. पण तो निळा आणि हा वेगळा नको. म्हटलं का हो? त्या हसून म्हणाल्या, न बोलावता जेवणाच्या पंक्तीला आल्यासारखं वाटतं कविता जगणं. बरोबर बरोबर. त्या चित्रकार आहेत, जशा गायिका आहेत तशा, त्यामुळे त्यांना ते अंतर कळलं. म्हणजे विचार करा. आणि ध्वनिमुद्रणाच्या क्षणी मला असं एक वेगळंच टेन्शन, सगळे वादक थांबलेत आणि उषाताई थांबल्यात आणि मी काय करायचं, रंग निळा. उषाताई, निलायम शब्द चालेल का? शब्द चांगला आहे, मला कळलं, पणच्या पुढे काहीतरी आहे, पण 4 अक्षर आहेत, मला 3 अक्षरच पाहिजे, रंग निळाच पाहिजे आणि शेवटी आकार पाहिजे, आ.
गायला. म मध्ये अ आहे, म मला गाता नाही येणार. कवी असलेल्या गीतकाराच्या पुढची जी चॅलेंजेस आहेत, आव्हानं ती बघा. आज या निमित्ताने ती माहिती कळेल लोकांना. म्हणजे सगळे बघतायत आपल्याकडे आणि अचानक म्हटलं काय करायचं, गोल शब्द. मी मनाच्या तळहातावर शब्द ठेवला निळा आणि मी हलवला मनाने आणि तो शब्द त्यातून आला, रंग निळूला अंधार. वा वा वा. रंग निळूला अंधार आला शेवटी. आणि पुन्हा गोल आला. म्हणजे पाऊस पहिला जणू कान्हूला, कान्हूला सानूला तान्हूला तसं निळूला. त्यामुळे मी म्हटलं ही जगणारी माणसं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तो आनंद घेतला. दिदींची माझा छकुला नावाचं महेश कोठाऱ्यांचं एक चित्र होतं. त्यामध्ये मी एक आईचं गाणं लिहिलं होतं की मुलाला म्हणणारी शीर्षक गीत. इथे करशी खोड्या भारी म्हणे खटाळ दुनिया सारी, तरी माझाच गनंद लाला माझा छकुला. काय सोहळा आहे हो. साक्षात सरस्वती आपली गाणं समोर ठेवलंय स्टँडवर असं आणि तो चष्मा असा आणि गातायत. आणि मी असं भारावलोय दिदी गातायत. त्याच्या आधी त्यांनी माझी गायली होती, एक रात्र मंतरलेली, आहुती, शुभमंगल सावधान वगैरे त्यांनी गायली होती. प्रत्येक वेळेला दिदींचं येणं उत्सव आहे ना, हे तुम्ही अनुभवू शकता. ऐकणारी माणसं कविता जगणारी आहेत, त्यामुळे हा अनुभव पण ती जगतायत. त्यांच्या समोर ते चित्र आलंय, इथे दिदींचं येणं, नमस्कार करणं. लगेच आठवण कुठली आहे, त्यांनी रेकॉर्डिंग थांबवलं आणि त्यांनी हळुवार आवाजात त्यांच्या ध्वनिक शेकपावरून त्यांनी मला हाक मारली, प्रवीण जरा रेकॉर्डिंग बूथ मध्ये येता. म्हटलो ना मी, दिदीने बोलवलं, काय झालं, काय जमलं. दिदी काय तुम्ही लिहिले, कसा दिसतो देखणा, कसा हसतो चिमणा. हो मग कसा हसतो चिमणा छान आहे, पण एक अक्षर त्या ठिकाणी आपण टाकूया का. म्हटलं दिदी कुठलं, कसा हसतो ग चिमणा असं करूया का. सरकलो. मी म्हटलं पण दिदी त्यांनी थोडस मीटर हे होईल का, कसा दिसतो चिमणा कसा हसतो ग चिमणा, हलेल का मीटर. त्या म्हणाल्या पडद्यावर त्या आईला बघा, कविता जगणं, पडद्यावर काम करताना आईला त्या नाही केला, त्या बाळाचे लाड करताना कसा हसतो ग चिमणा. ग म्हटल्यामुळे ते लाड करता येतील, गाल कुस्करता येतील, आपल्याला गाणं दाखवायचंय. बरोबर बरोबर, जबरदस्त. अंगावर शहर आला. ते गाणं लोक ऐकू शकतील. मी नेहमी माझ्या कार्यक्रमात एक वाक्य सांगतो, ते आज तुम्हाला मी सांगतोय, सगळ्यांना भेट देतोय. तो प्रसंग झाल्यावर दिदींना तर मी म्हंटलच, पण मी कार्यक्रमात सांगतो, एरवी माणसांना गची बाधा होते, पण लता दिदीने गायल्यामुळे गची राधा झाली. वा 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 वा, क्या बात आहे. तर ही जगणंच आहे ना. अगदी खरं. अशा अनंत आठवणी आहेत. म्हणजे केव्हा तरी मंगेशकर या विषयावर आपण बोलायची संधी आपण द्या, आपण पुढे नक्की जाऊया. नक्की नक्की नक्की. आता लक्ष्मण बेर्डे यांच्याविषयी काय होतं, तुम्ही एखादा असा एपिसोड उघडता की मग माझा जरा वेल्हाळ होतो. मग कारण बेर्डे हे तुमच्यासाठी मोठे कलावंत होते, महाराष्ट्रातले आणि मराठीतले सुपरस्टार होते, पण माझ्यासाठी जिवलग मित्र होते. याचं कारण ते सिनेमावर मध्ये म्हणजे पडद्यावर दिसण्याआधी रेडिओपासून आम्ही मित्र होतो. काय सांगता. आकाशवाणीमध्ये आम्ही एकत्र कार्यक्रम करायचो 4 ते 5 वर्ष. त्यामध्ये कोण कोण होतं माहितीये, सगळी नावं ऐकून तुम्ही थक्क व्हाल. म्हणजे त्या श्रुतिका मी लिहायचो, त्याला श्रुतिका म्हणतात रेडिओ प्लेला. तर कॉफी हाऊस युववाणीमध्ये सादर व्हायचं. आणि युवक 20 ते 30 वयोगटातले, मी तर अगदी 22शीचा. लक्ष्मीकांत माझ्यापेक्षा 2-4 वर्षांनी मोठे असतील, माहिती नाही मला.
आणि त्यामध्ये आजच्या विख्यात अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ, तेव्हा निवेदिता जोशी माझा छोकोल्यामधलेच नाही त्यांनी नाही का, पण त्यावेळेला रेडिओची आठवण, त्या लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, ही सगळी जी माणसं होती, किंवा प्रदीप कलावंत पटवर्धन, हे सगळे जण आम्ही मिळून करायचो. आणि आठवण म्हणजे त्या व्यक्तीने खूप संघर्ष केला, अतोनात संघर्ष केला, गरिबीचा केला, प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये पाय उभा राहण्याचा केला, आणि तरीही इतकं नाव होऊ नये, ज्याला आपण म्हणतो डाऊन टू अर्थ, त्याप्रमाणे ते होते. एकदा काही वर्षानंतर 2-4 वर्ष पुढे गेली, महेश कोठारेंना एका चित्रपटासाठी संवाद लेखक पाहिजे होता. गीतं तर मी लिहित होतो, पण महेश लक्ष्मीकांत बेर्डेंना म्हणाले, महेश कोठारे, एक चांगला कोणी संवाद लेखक आहे का हो जो ओळखीचे, एक वेगळा संवाद लेखक पाहिजे. बेर्डे म्हणाले, लक्ष्मीकांत, की काय शोधतोस इकडे तिकडे महेश, तुझ्या घरातच आहे. प्रवीण, अर्थात माझ्या कॉलेजच्या व्यवसायामुळे मला त्यांच्याकडे संवाद लिहिण्या वेळ नाही मिळाला, पण हे जे सुचवणं आहे, खूप अशा आठवणी आहेत. म्हणजे कोठारेचा, आपल्या बेर्डेंचा स्वभाव एक वेगळाच विषय, म्हणजे काय त्याला म्हणू ना, की खरंच ही दोस्ती तुटायची नाही. आणखीन थोडा वेळ बोललो तर डोळ्यातून त्यांनी सगळ्यांना हसवलं, त्याच्याविषयी बोलताना डोळ्यात पाणी येईल. आणि बघा ना, तुमचं भाग्य असं की त्या मित्राविषयीच गाणं लिहिण्याची तुम्हाला संधी मिळाली, की ही दोस्ती तुटायची नाही. हो, विलक्षण योगायोग आहे, भाग्य आहे. अगदी खरं, अगदी खरं. आता थोडासा वेगळा प्रश्न, की आजकालचे जे नवीन लिहिणारे कवी आहेत, ते तर कविता आपल्या आपल्या पद्धतीनं ते मांडत असतात, संयम राहिलेला नाहीये, किंवा त्या पद्धतीनं एक चौकस बुद्धी, किंवा काही जे चांगले हात लिहिणारे आहेत त्यांच्या माध्यमातून, किंवा त्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली लिहिणं, हे तितकंच आता राहिलेलं नाहीये, जो तो पटकन व्यक्त व्हायचं असते प्रत्येकाला. तर कविता ही, एका कवीची कविता दुसरा कवी वाचत नाही, ही एक खूप मोठी शोकांतिक आहे. तर तुम्ही याकडे कसं पाहता, आणि तुम्ही यावर मार्गदर्शन करावं अशी माझी इच्छा आहे. 2 गोष्टी आहेत. मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा थोडं याच्याविषयी मी बोलेन, कारण परखड ऐकायला एवढी माझी योग्यता नाही मार्गदर्शनाची. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग म्हणजे एक कवी दुसऱ्या कवितेची कविता वाचत नाही असं मी म्हणणार नाही. मी एवढंच म्हणेन की स्वतःच्या कवितेच्या प्रेमात इतकं पडतात माणसं, की त्यामुळे जवळची एखादी मोठी कविता वाचायला त्यांना सवड मिळत नाही. खरं म्हणजे मला वाटतं की आपली कविता स्वतःची लिहिण्यापेक्षा इतर श्रेष्ठ कवींच्या कविता जाणून घेणं, वाचणं, त्याचा आनंद घेणं, हीच मुळात कवीची पाठशाळा आहे. आणि मग आपल्याला कळतं ना आपण कुठे आहोत ते, कळतं ना आपल्याला. कारण खरं सांगू तुम्हाला, या क्षेत्रात कुठली स्पर्धा नसते. लोक लावतात, हा श्रेष्ठ का तो, हा मोठा का तो छोटा. निर्मितीत कुठली आली स्पर्धा? गुलाब श्रेष्ठ का मोगरा, मोगरा का आणखीन जाईजुई, जाईजुई का सोनचाफा. प्रत्येकच फुल त्याच्या परीने फुलणार असत. फक्त मला म्हणायचंय की जे रंगगंध घेऊन फुल उमलतं, त्याची सशक्तता त्याच्यामध्ये पाहिजे, त्याचं स्वतःच एक निरोगीपण पाहिजे. आज काय होतं की ते निरोगीपण आलंय की नाही हे बघण्याच्या आतच आपण सादर करतो. म्हणजे लोणचं मुरलंय की नाही हे बघण्याआधीच जर ते वाढलं तर दात आमतात आणि चव बेचव होते. मग कुणाला तरी आवडतं, वा म्हटलं जातं. ते न वाचता अनेकदा वा असेल किंवा वाचूनही असेल, मला माहिती नाही, त्याचा शोध घ्यायला हवा. पण मी एकच सांगेन की कुठल्याही कलावंतानी, कवीच नाही, कुठल्याही कलावंतानी प्रतिबिंबाच्या प्रेमात पडू नये. नार्सिसस ज्याप्रमाणे प्रतिबिंबाच्या प्रेमात पडला आणि तो इथेच गाडला गेला. ग्रीकमध्ये त्या झाडाला नार्सिससचं झाड म्हणतात.
ही झाडं तलावाच्या शेजारीच येतात, कारण ते प्रतिबिंब बघतात. मग कळतच नाही ना. आज तुम्ही माझ्याबद्दल बोलताय, पण तुम्ही मला जर असं एक आव्हान दिलं, मी म्हणत नाही परीक्षा घ्या, पण जर असा प्रयोग केला याच्यात मी अतिशय नम्रतेने त्या कवींबद्दल बोलतोय नाही तर लोकांचा गैरसमज होईल. तुम्ही म्हणाल की धवणे सर इंदिरा संतांबद्दल बोला, तर माझ्याकडे 4 तासाचा मजकूर आहे. मेहंदी, मृदगंध, गर्भरेशीम यातल्या अनेक कविता या आत आहेत. बेळगावला जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या स्नुषा होत्या सुनबाई, इंदिराबाई आता नाहीत, पण आजही मला वाटतं की मी एकच विचारलं त्यांच्या सुनबाईंना, त्या ती रंगबावरी कुठे सुचली, तुमच्या सासूबाईंची ती लिहिण्याची जागा कुठली हो, आणि ती जी आहे मेहंदी, किंवा एक विचारू उगीच असले प्रश्न कशाला, आपुल्यामधली विरामचिन्ह कधीच गळली माहित तुझला, कुठे लिहिलं. मला आश्चर्य वाटेल, इंदिरा संतांच्या सुनबाई आणि मी यांच्यात त्यांच्या कवितेच्या भेंड्या सुरू झाल्या. किती छान. त्या बोलले एवढ्या पाठ आहेत तुमच्या, म्हटलं पाठ नाही आहे. मग म्हटल्या कवितांनी माझी पाठ सोडलेली नाही. आता हे प्रेम आहे ना कवितेवरचं. तुम्ही बोरकर म्हणालात, तुम्ही आरती प्रभू म्हणालात, तुम्ही पुशिरेगे म्हणालात, ही सगळी नावं जी आहेत, कुसुमाग्रज घ्या, महानूर घ्या, ही नुसती नावावळ नाही घेते, ही नक्षत्र आहेत. ही आपल्या पाहिजेत. कवीचा असं टाचणी मारली ना, प्रतिकात्मक बोलतोय, तर रक्ताच्या ऐवजी बाहेर आलं पाहिजे, गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे. इथे मारली टोच तर बाहेर आलं पाहिजे, ये रे घना ये रे घना. हे जगणं, कवितेचं जगणं ते हे. मी फक्त माझी कविता, माझ्याकडे एक कवी आला होता आणि म्हटलं की एवढ्या 500 कविता तुम्ही लिहिल्यात, कुणाच्या कविता आवडतात? तो म्हणाला की मी कुणाचंही वाचत नाही. पण कुणाचंही वाचत नाही हो म्हणे, त्यांचा परिणाम माझ्यावर व्हायला नको म्हणून मी वाचत नाही. म्हटलं मग तुमचंही कोणी वाचणार नाही, तुमचा परिणाम व्हायला नको. मला वाटतं की आपल्या लेखनात, आपल्या बोलण्यात, आपल्या चिंतनात श्रवणीयता, वाचनीयता येण्यासाठी मुळात आपण दुसऱ्याचं वाचलं पाहिजे, स्वतःचं लिहिण्यानंतर. संत वाङ्मय बघा, वसंत वाङ्मय बघा, अलीकडचे फार प्रचंड मोठे कवी कोणीही बघा, चित्रपटात लिहिणारे आणि थोर कवयित्री शांताबाई पहा, शेळके, माडगुळकर पहा, काय सांगताय सारखं. ओव्या ऐकल्या, संत वाङ्मय वाचलं, गाथा वाचली. आता तुम्ही विचारा 22च्या काय गरज आहे वाचण्याची, काय ऐकण्याची आहे? गप्प करतात. आणि मोबाईल आणि फेसबुक हे माध्यम असं आहे की कुणी कुणाला काही बोलू शकतं आणि ते व्यक्त होणं नाही. व्यक्त होण्याचा आभास, काही बोटाने टाईप करून मी तुम्हाला काहीतरी म्हणणार, डॉक्टर स्वप्नील हे तुमचं मान्य नाही, कोण तू? तुम्ही आयुर्वेदामधल्या आयुर्वेदाचार्य आहात, मला आयुर्वेदा माहिती नाही आणि मी कॉमेंट करणं, आणि ते 200 लोकांना आनंद होतो की चला डॉक्टर स्वप्नील गाडगेंची गाण काढली ना. आजची ती एक चावडी झाली, तो चौक झालाय. आणि दुर्दैवानी क्रिएटिव्ह सृजनशील हात त्या चव्हाट्यात रमले आणि नुकसान आहे फार मोठं. वटवृक्ष आणि अश्वत्थ वृक्ष यांची सगळी शक्ती जर तण आणि गवताळ एक सृजनशून्य अशा तऱ्हेच्या पिकात जर त्यांची शक्ती गेली तर ते नाही का बोनसाय होणार. आज हे माझं दुःख आहे. उत्तम लिहिणारी बरीच आहेत, पण त्यांचं वर्षानुवर्ष लिहित राहणं हे आपल्याला दिसत नाही. 1-2 लिहितात छान आणि प्रतिक्रिया द्यायला मोकळे होतात लगेच. आजही मला ही भीती वाटते की एखाद्यावर कॉमेंट कशी करू, काय मला अधिकार आहे, कारण विराट आहे ना सगळं. म्हणून मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी अंतर्मुख झालं पाहिजे. एकच सांगतोय मी या उत्तराचा समारोप करताना की सगळंच व्यक्त होणं अभिव्यक्त होणं नसतं.
अभिव्यक्त असं म्हणतो किंवा त्यामागे एक मांगल्य आहे, त्यात मागे चारित्र्य आहे, त्यामागे एक व्रत आहे, त्यामागे एक तपश्चर्या आहे, त्यामागे तितिक्षा आहे, त्यामागे सखोल अशा तऱ्हेची टोकाची जखम आहे. हे सगळं असेल तरच ते अभिव्यक्त आहे. मग ते आनंद असो का ते दुःख असो, आतमध्ये मात्र तुमच्या ते मुरलं पाहिजे. आज तो मुरण्याचा वेळ कमी होतोय. खूपच खूपच सुंदर रित्या तुम्ही हे शीर्षक उलगडलं आमच्या समोर. कारण हे शीर्षकच तुम्हाला ठाण्यावरून पुण्याला घेऊन आलं आणि या शीर्षकाच्या माध्यमातून तुमचा बालपणापासून ते अगदी गीतकार ते अगदी आतापर्यंतचा प्रवास आपल्याला या माध्यमातून उलगडता आला. तुमच्या अनेक कविता ऐकता आल्या, अनेक तुमची गीता मला या मुलाखतीच्या माध्यमातून ऐकता आली. ज्या ज्या लोकांचा सहवास तुम्हाला लाभला त्या लोकांविषयी ऐकायला मिळालं. त्यामुळं आज मजा आली. ह्या गप्पा संपूच नाहीत असं वाटतंय, परंतु आपल्याला काहीतरी एक मुलाखतीचा किंवा याचा एक भाग म्हणून आपल्याला थोडंसं थांबावं पण लागणार आहे. तर पुन्हा एकदा एखाद्या नवीन विषयाला घेऊन आम्ही तुम्हाला नक्की बोलतो करू. आणि समारोप सुद्धा एका कवितेने मी करतो. अरे नक्की. जशी सुरुवात कवितेने झाली, समारोप पण मी करतो, कारण ती कवितेवरचीच कविता आहे. हो हो. ते करण्यापूर्वी मी डॉक्टर स्वप्नील घाडगे, मी आपला मनपूर्वक आभारी आहे. याचं कारण तुम्ही हा जो उपक्रम करता आहात तो तथाकथित लोकप्रिय गप्पांचा उपक्रम नाहीये की खूप लाईक्स मिळतील, खूप जण बघतील आणि प्रचंड लाखो कॉमेंट येतील असा उपक्रम नाही. हे एक व्रत आहे, हे एक साधन आहे. आणि प्रत्येक वेळेला संख्येवरून लोकप्रियता मोजू नका, कारण आपण जे उत्तम करत असतो त्या उत्तमात त्याचं मोल असतं. आणि त्या शीर्षकापासून आणि तुमच्या आधीचे पण मी एपिसोड पाहिले, त्यामुळे या ठिकाणी तुमचं निमंत्रण आणि जोडीला तुमचं कार्य यांनी मला इथे बोलावलं. पुन्हा केव्हा तरी वेगळा विषय घेऊन, वेगळं सूत्र घेऊन आपण एकत्र येऊ. सगळ्या रसिकांना, सगळ्या प्रेक्षकांना मी शुभेच्छा देताना म्हणेन की अभिजात मराठी भाषेचा दर्जा हा राजमान्यतेनुसार जाहीर झालाय, पण तो जाहीर झालेला जो दर्जा आहे तो जोपर्यंत समाजाच्या नसनसामध्ये भिनत नाही तोपर्यंत कागदोपत्री दर्जाला अर्थ नाही. आज तुमच्या अनेकांची मुलं इंग्रजी माध्यमात जात आहेत, तो तुमचा प्रश्न आहे, मी काही त्याबद्दल बोलत नाही. पण त्यांना संत कळू द्या, वसंत कळू द्या, त्यांना मराठीतलं साहित्य कळू द्या. तुमची मुलं केवळ अमेरिकेत पाठवायचे म्हणून डॉलर्सचा हिशेब करत बसल्यापेक्षा केव्हा तरी त्यांना पु ल देशपांड्यांची बटाट्याची चाळ पण दाखवा. केव्हा तरी त्यांना पाडगावकरांचं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे तेही ऐकवा. नाहीतर इंग्रजी, हिंदी का मराठी यामध्ये जगण्याची भाषाच निष्ठून जाईल आणि उरेल तो पश्चाताप. ही मी विनंती करेन. स्पष्ट बोललो, पण तुमचा जीवलग मित्र म्हणून उरातून बोललो. योग्य वाटेल ते घ्या, निवड तुमची आहे. कविता जगणारी माणसं या आजच्या या भागाचा समारोप करताना, या मैफलीचा समारोप करताना कवितेवरनी कविता वाचेन आणि कवितेने काय दिलं मला आणि तुम्हाला ऐका. माझ्या दिगंताचा उद्गार या निवडक कवितांचं पुस्तक आलंय. सुरेश एजन्सीने ते प्रसिद्ध केलंय आणि मकरंद जोशी यांनी अप्रतिम प्रस्तावना आणि संपादन केलंय. हे मी का सांगतोय तर जवळजवळ 10-12 संग्रह आले, पण हा त्याचा अर्क आहे आणि त्यातलीच एक कविता मी सादर करतो. कशी अवचित झाली दिवे लागण घरात, कशी अवचित झाली दिवे लागण घरात, काळोखाच्या गाभाऱ्यात कवितेची फुलवात. वाह, क्या बात है. प्रकाशले आत काही. कवितेची फुलवात उजळल्यावर डॉक्टर काय झालं? प्रकाशले आत काही, उजळले अवकाशी. निर्मिती उजळलेला अवकाश आहे, पण आतमध्ये
काहीतरी ठिणगी पडायला पाहिजे ना. अगदी प्रकाशले आत काही, उजळले अवकाशी, काही गवसले तेथे, जाणवले अविनाशी. वा. गंध कस्तुरी प्राशून, मृग होई वेडा पिसा. स्वतःचीच कस्तुरी आहे, पण कुठून कस्तुरी आहे ते कळत नाही. कवीला जेव्हा विचारतं की तुला कविता सुचते कशी, त्याच्यातून येते पण त्याला सांगता नाही. गंध कस्तुरी प्राशून, मृग होई वेडा पिसा, क्षण चंदन वनात, भिजलेला प्राण तसा. वा वा. खूण अहेवपणाची. अहो, कवी होणं, रसिक होणं हे सौभाग्य आहे. लक्षावधी कोट्यावधी माणसं समाजात आहेत. बघा केवढी दिसत आहेत, बातम्या लावा, काय करताना दिसत आहेत, कुठला गोंधळ आहे, कशात सामील आहेत. पण आपण कवितेच्या बेटावर आहोत, भाग्य आहे. त्यांच्यातले नाही आहोत, आपण रसिकांच्या मधले आहोत, भाग्य आहे ना. मग काय लिहिले? खूण अहेवपणाची, भाळ आभाळाची होई. किती उत्कट भाव आहे. खूण अहेवपणाची, भाळ आभाळाचे होई, निळ्या घनाची चाहुल, जीव चिंब चिंब होई. पुन्हा सृजन हुंकार, पुन्हा सृजन हुंकार, ओळ सळाळून जाई. सगळी कविता एकदम नाही सुचत, एक ओळ येते आणि मग ओळ सळाळून जाई. हाती बिजली धराया, हाती बिजली धराया, पूर्व संचिताची घाई. हाती बिजली धराया, पूर्व संचिताची घाई. आणि शेवटी भर उन्हात नाहतो. अहो, सुखदुःख कोणाला चुकलेत का? तुम्हाला आहेत तशी मलाही आहेत. आजारपण आहेत, चिरविरह आहेत, आर्थिक ओढगस्त आहे, अन्याय आहेत, सगळे आहे. पण तरी पण मी आनंदात आहे, तुम्ही आनंदात आहात, कारण आपल्या सोबत कविता आहे. भर उन्हात नाहतो, पारदर्शी चांदव्यात. भर उन्हात नाहतो, पारदर्शी चांदव्यात. काळोखाच्या गाभाऱ्यात, काळोखाच्या गाभाऱ्यात, कवितेची फुलं वाहत, कवितेची फुलं वाहत. धन्यवाद. कवितेतलं जगणं आज खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला शिकवून गेलात. खूप सुंदर दोन्ही कविता अतुलनीय, अप्रतिम अशा होत्या. तर मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या मुलाखतीचा भाग झालात आणि तुमचे खूप वेगळे विचार आम्हाला ऐकायला मिळाले. मनपूर्वक धन्यवाद.